माझ्या लाडक्या बहिणी बसल्या, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. पुढे भाऊबीज पण जवळ आलेली आहे, आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे. भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे. आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय. माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो. आम्ही उपकार करत नाही. आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे. शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंही कुणी आमच्या बहिणीकडं, आमच्या मुलीकडं, आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये. ती आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे. तिला थोडीशी मदत केली, बिघडलं कुठं? शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असतं. मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात, पण गरिबांनी काय करायचं? म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे. प्रत्येक गरिबाला, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या, तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार. आज सकाळीच त्याचा आढावा घेतला. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं, कमी जर घरं पडत असतील तर सांगा, उद्दिष्ट वाढून देतो. पण माझ्या कोल्हापूरमधला, जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल, बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे. तो कार्यक्रम आपण राबवतोय. आम्ही 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो 3 लाखापर्यंत. सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही. स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसले, बोर्ड बसले, सगळे मिळून ते काम करताय. आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय. त्याचबरोबर आपण केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी, त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी. काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय, त्यांना आम्ही कमी करू. काही जण आमच्यावर आरोप करतायत की इथं भ्रष्टाचार झालाय. मित्रांनो, काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय. कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये ह्याबद्दलची काळजी घेतोय. पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री करतायत, दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत, अख्खं मंत्रिमंडळ करताय. परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करतात. पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केला पाहिजे. मतांची चोरी केली, अरे कुणी चोरी केली? खोटं का बोलता? रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं, अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चाललेलं आहे. आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊ नका. मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जनतेला मी खरंच सांगेन. एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल, तुमच्या पुढं सांगेन, हे माझं चुकलंय, मला माफ करा. कारण जो काम करतो तोच चुकतो. जो कामच करत नाही, त्याला कामच करत नाही, कसा चुकल? त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती, आम्ही अनेक चढ उतार बघितलेले. कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही. आपण 13-14 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो. माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास, त्याला मी तडा दिला, असं ती घडेल. या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे. मित्रांनो, आजपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे त्या ठिकाणी सदस्य झालेला, कार्यकर्ते झालेला, इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या करवीरमध्ये सगळीकडं फिरत असताना, तिथं काम करत असताना, माझ्या त्या सडोली परिसरामध्ये काम करत असताना, माझ्या कोल्हापूर परिसरात काम करत असताना तुमच्याकडनं देखील कुठली पण चूक होता कामा नये, अशा प्रकारची पण विनंती मी आपल्याला करीन. कारण त्याच्यातून पक्षाची बदनामी होईल, त्याच्यातनं आमच्यासारख्याला मान खाली काढावे लागेल, त्याच्यातनं तुमचाही कमीपणा आहे, लोक तुम्हालाही नावं ठेवतील. शेवटी आपल्याला आपला स्वतःची जे काही लोकांच्यामध्ये एक मान सन्मान प्रतिष्ठा असते ती जपायची असते. ते फार मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि तशा पद्धतीनं तुम्ही आपण सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू. दुधाला अनुदान देण्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस वेळ पडली तर 5 रुपये, वेळ पडली तर 7 रुपये,
लिटरला अनुदान देण्याच्या करता देखील आपण कधी कमी पडलो नाही। आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला, आमच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याच्या करता काय प्रयत्न करता येईल, काय पद्धतीनं इथेनॉल झालं तर ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल, सी हेवी टू एथिनॉल, या पद्धतीनं आपण तिथं मदत करतो। कोजनमधनं वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय। आज तुमचा भोगावती सहकारी साखर कारखाना हे तुमचं दैवत आहे। PN पाटील साहेबांनी अक्षरशः तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं, वाढवलं, त्याला प्रोत्साहन दिलं, परंतु आजूबाजूचा परिसर बघता तो कारखाना त्याची कॅपॅसिटी 5000 टन करणं गरजेचं आहे। मी त्याच्याबद्दल तुमच्या चेअरमन साहेबांची, राहुल भैयांची, बाकीच्या सगळ्या बोर्डाशी बोलीन, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। त्याच्यातनं आपण मार्ग काढू। जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहेत, सहकार खातं तुमच्या पाठीशी आहे। जिथं केंद्राची मदत लागेल तिथं मी स्वतः अमितभाई शहांच्याकडे जाईन, त्यांच्या हातामध्ये NCDC आहे, त्यांना सांगेन की माझ्या कोल्हापूरवासियांना, इथला माझा शेतकरी फार बहादर शेतकरी आहे, तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे। त्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचा बोर्ड नशीबवान आहे। अरे आम्हाला तोडणी वाहतूक द्यायला एवढे पैसे द्यावे लागतात, तुम्हाला तोडणी वाहतुकीला 1 पैसा द्यावा लागत नाही, बरोबर ना? लय भारी काम आहे रोज। आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा ऊस तोडून आणता, म्हणजे न ॲडव्हान्स घेता ऊस हे आपला ऊस हार्वेस्टिंग करता, या पद्धतीनं तुम्ही काम करता। आणि ह्या भागातला माझा शेतकरी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर त्याचा एवढा विश्वास आहे। बाहेरचे कुणी सोमे गोमे आले, सोमे गोमे नाही ह्याच्यात पण काही बसले म्हणतील आम्हाला सोमे गोमे म्हणतात, बाहेरचे कुणी सहकार सम्राट आले, साखर सम्राट आले, तरी तुमचं कुठल्याही प्रकारची मनात तुमच्या खंत राहणार नाही। अशा पद्धतीचं काम राहुल भैया, हसन मुश्रीफ साहेब, बाबासाहेब पाटील, KP, आम्ही सगळेजण, राजेश पाटील, आपले भोगावती चेअरमन, त्यांचं सगळं बोर्ड, आम्ही सगळेजण मिळून करून दाखवू। तुम्ही काहीही मनात शंका कुशंका आणू नका, हलक्या कानाचा राहू नका। कुठंतरी कोणतरी सांगते ती असं म्हणत होता, ती तसं म्हणत होता, आपल्यात काही जण काड्या घालण्याचं काम करतील, आपल्यात कुठं ना कुठं अंतर पाडण्याचं काम करतील, दुही निर्माण करण्याचं काम करतील, परंतु जशी तुम्ही PN पाटील साहेबांना साथ दिली तशाच पद्धतीची साथ तुमच्या जीवात जीव असेपर्यंत राहुल भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना द्या। अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्त्याचे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते आता पडायला सुरुवात होणार आहेत। त्याच्याबद्दलचा GR सुद्धा आजच निघणार आहे। सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। आणि तुम्हाला माहिती आहे GR आल्यानंतर लगेच तिथं वाटपाला सुरुवात होते। काही क्षणातच आता लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे। सगळ्यात मोठी घोषणा झालेली आहे। आत्ताच अदिती तटकरे मॅडम यांच्याकडे जवळपास नवीन GR येणारच आहे। काही क्षणात तो GR सुद्धा येईल आणि तो GR आल्यानंतर लगेच तो GR सुद्धा जसा येईल तसा ते वाटपाला सुरुवात होईल, असं ह्याच्यामध्ये आपल्याला दरवेळेस पाहायला मिळालेलं आहे। ज्यावेळेस GR येतो लगेच 1 मिनिटात वाटपाला सुरुवात होत असते। GR हे निमित्त आहे, त्याच्या अगोदर सगळी प्रोसेस केलेली असते। चेक हा त्यांच्याकडे डिपॉझिट झालेला असतो। जवळपास तुम्हाला जर बघितलं तर 2 हप्त्याचे जवळपास गेल्या वेळेस आपल्याला 3700 कोटी रुपयाचा एका महिन्यासाठी चेक आला होता। तर जवळपास आता जर आपण बघितलं तर 7200 कोटी रुपये जवळपास जर आपण बघितलं तर एवढा मोठा चेक हा लाडक्या बहिणींसाठी सरकार आता डिपॉझिट करत आहे। सोबतच लाडक्या बहिणींना अजून एक आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता ह्याचा GR आलेला आहे आणि त्याचं वितरण हे उद्यापासून जवळपास सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्याच्याबद्दलचा GR आलेला आहे। आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा आता लगेच GR तिथं सरकार प्रस्तुत करत आहे। फक्त काही क्षणाची वेळ आता तिथं राहिलेली आहे। तुम्ही म्हणाल कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींचं नाव पात्र यादी लाभार्थीमध्ये असते अशाच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। आता ह्या महिन्यात जर आपण बघितलं तर पूर्ण ऑगस्ट महिना कसून अर्ज पडताळणी झालेली आहे आणि जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र यादीमध्ये गेलेल्या आहेत। हो,
आपण जर बघितलं तर 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये गेलेल्या आहेत. तुम्हाला जर पात्र लाभार्थी यादी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं जे ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत समिती असेल, तुमचं जे अंगणवाडी असेल, तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तिथं यादी लागलेली असते, तिथे यादी जाऊन बघू शकता. आणि सगळ्यात अजून कन्फर्म करायचं असेल तर तुम्हाला महिला व बालविकासचे कार्यालय आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, तिथं जाऊन जर तुम्ही कामानिमित्त कधी गेले तालुक्याला जिल्ह्याला तर तिथं जाऊन कार्यालयात एकदा भेट द्या. तिथं लाभार्थी यादी तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या गावाचं नाव जे टाकून ते लगेच तुम्हाला तिथं देतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची 2 कामं करायची आहेत जर तुम्हाला पात्र लाभार्थीमध्ये यायचं असेल. पहिली गोष्ट, तुमचं रेशन कार्डची KYC करून घ्या. बघा, सरकारने आता जवळपास 1 कोटी, राज्यातील 1 कोटी रेशन कार्ड हे बंद केलेले आहेत. कशामुळं? कारण त्यांचं KYC झालेलं नाही. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हप्ता पाहिजे असेल तर रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याची KYC झालेली असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींनी अजूनसुद्धा रेशन कार्डची KYC केलेली नाही त्यांना ही लास्टची संधी आहे. तुम्हाला सांगतो, आज 4 तारीख आहे. लक्षात घ्या, 5 तर सुट्टी असेल, परंतु 6, 7, 8 हे जरी रविवार शनिवार असला तरी, कारण शनिवारी हा चेक डिपॉझिट होणार आहे. आणि एकदा चेक डिपॉझिट झाला की DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्झॅक्शन्स, डायरेक्ट हस्तांतरण हे तुमच्या खात्यात होणार आहे. त्याच्यासाठी सुट्ट्यांचं काही नसतं. ते ऑनलाईन पद्धतीनं होतं, त्यामुळे त्याला बँक चालू राहिली पाहिजे असं काही नसतं. जर आज GR आला तर त्याच्या अगोदरच वितरणाला सुरुवात होईल, आणि नाही आला तर उद्या 100% तिथं सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. काळजी करू नका, तुम्हाला 100% पैसे हे मिळणार आहेत. आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत येणार, तर प्रमुख 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, सोबत 8 ते 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी त्याचा स्वतः रिप्लाय देऊन सांगा तुम्हाला की तुम्हाला कधीपर्यंत हप्ते येतील तुमच्या जिल्ह्यात. कारण प्रत्येक जिल्ह्यात जरी पैसे आले तरी सरसकट वाटप होणार नाही. जशी यादी येत राहील तसं पैसे येत राहतील, लक्षात घ्या. त्यामुळं तुमचा जिल्हा, तुमची बँक, तुमचं नावसुद्धा टाकू शकताय जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.